एक महिला आपल्या 14 वर्षाच्या मुलाची सर्व इच्छा पूर्ण करते. जेव्हा त्या मुलाला करण्याची इच्छा होते, तेव्हा ती महिला त्या मुलाला म्हणते, की "आपल्या बहिणीच्या खोलीकडे जा आणि तुझी इच्छा पूर्ण करून घे." मग त्या महिलेच्या सांगण्यावरून तो मुलगा आपल्या बहिणीच्या खोलीत जातो आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायला लागतो. आणि जेव्हा तिच्यासोबत नको ते कृत्य करत असतो, तेव्हा तिथे घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही या व्हिडिओला अजूनही लाईक केली नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेची अपडेट मिळत जातील. मंडळींनो, ही जी घटना आहे, ही हरियाणामधील पानिपत जिल्ह्यामधील घडलेली आहे. या जिल्ह्यामध्ये एक रणजित नावाचा 45 वर्षीय तरुण राहत असतो. या तरुणाच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले होते. या तरुणाच्या पत्नीचे नाव सविता होते. या दोघांना 3 मुलं होती. 2 मुले होते आणि 1 मुलगी होती. रणजित हा आपल्या मुलाचे भरणपोषण करण्यासाठी बाहेर ट्रक घेऊन जायचा. आता रणजित हा ट्रक ड्रायव्हर होता म्हणून 15-15 दिवस तो घराच्या बाहेर राहायचा आणि घराच्या बाहेर राहत असल्यामुळे तो सवितासोबत खूप भांडणं करायचा. कारण सविता त्याला म्हणायची, की "तुम्ही ते ट्रक ड्रायव्हरचे काम सोडून द्या आणि दुसरं काहीतरी काम करा." पण रणजित सविताचं ऐकायला तयार नव्हता. तो तिला म्हणायचा, की "जर मी ट्रक ड्रायव्हरचे काम सोडले तर आपले घर कसे चालेल? घरात पैसा कसा येईल आणि आपल्या मुलाचे भरणपोषण कोण करेल?" मग रणजितने आपल्या बायको सविताचं बोलणं टाळलं आणि तशाच प्रकारे तो ट्रक घेऊन बाहेर कामासाठी जायचा. पण मात्र सविता रणजितच्या या वागण्यामुळे खूप संतापली होती. तिला रणजित जवळ पाहिजे होता आणि रणजितची कमतरतेमुळे ती खूप अस्वस्थ राहायची. मग रणजित बाहेर कामासाठी गेल्यावर सविता ही बाहेर परपुरुषासोबत संबंध ठेवायची. तिचे गावातील एका परपुरुषासोबत लफडं होतं. एक दिवस सविता ही त्या परपुरुषासोबत पळून गेली. तिने आपले 3 मुलं सोडून दिले आणि रणजितचा त्याग केला. त्या परपुरुषासोबत सविता ही दूर पळून गेली आणि कधीच आली नाही. मात्र इथे रणजित खूप संतापला. रणजितला आता वाटू लागलं, की आता आपली बायको दुसऱ्यासोबत पळून गेली. आता आपल्या मुलाचं कसं व्हायचं? कारण रणजितला आता फक्त 3 मुलांची काळजी वाटत होती. मग आता रणजितच्या नातेवाईकांनी रणजितला समजावून सांगितलं, की "तुझी बायको आता पळून गेली तर काय झालं? तू आता दुसरं लग्न कर." त्यावेळी रणजितने पण त्यांचा सल्ला ऐकून घेतला. काही दिवसांनी रणजितचे लग्न प्रियांका नावाच्या तरुणीसोबत झालं. प्रियांका दिसायला सुंदर आणि खूप आकर्षक होती. मग रणजितचे लग्न झाल्यानंतर त्या प्रियांकाला पण एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव राजू होते. आता या 4 मुलांची जबाबदारी ही रणजितकडे होती. त्याला 4 मुलांचे भरण-पोषण करायचे होते आणि त्याच्याकडे आता खूप जबाबदारी वाढली होती. प्रियांका ही सावत्र आई होती. पण पहिल्या 3 मुलांबरोबर ती खूप पहिल्यांदा चांगली वागायची. पण नंतर तिच्या मनात काय बदल झाला, ती त्या 3 मुलांसोबत वेगळंच व्यवहार करू लागली. त्या 3 मुलांपैकी जी मुलगी होती, तिच्यासोबत ती खूप दुर्व्यवहार करायची. तिला खूप कामे सांगायची आणि तिचा खूप वापर करून घ्यायची. आता रणजित ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे त्याला घरात काय चाललंय हे काही कळत नव्हतं. रणजित हा बिचारा कामाला जायचा आणि 15 दिवसानंतरच तो आपल्या घराकडे यायचा. रणजितला घरात काय चाललंय याची काही चाहूल नव्हती. प्रियांका त्या 3 मुलांना खूप राबवून घ्यायची. त्यापैकी जी मुलगी होती तिचे नाव साधना होते. तिला खूप काम सांगायची आणि तिला खूप मारहाण करायची. आता जेव्हा रणजित घरी यायचा, तेव्हा ती साधना आपल्या वडिलांना सांगण्यासाठी पुढे यायची. पण जी प्रियांका होती, तिची सावत्र आई, तिला ती धमकी द्यायची, की "जर तू माझ्याविषयी तुझ्या वडिलांना सांगितलं, तर मी तुला मारून टाकीन, तुझा अजून छळ करीन." म्हणून ती साधना पण तेथे चुप्प राहिली. मग काही दिवसाचा काळ असाच ओलांडून गेला आणि साधनासोबत प्रियांका असाच व्यवहार करायची. तिला मारायची, तिला कामे सांगायची. पण एक दिवस त्या साधनाने त्या प्रियांकाचे कपडे फाडले
आणि आपल्या मुलाला म्हणजेच राजूला म्हणाली, की "तू हिच्यासोबत संबंध ठेव." आणि तो राजू पण काही विचार न करता आपल्या आईचे बोलणे ऐकून त्या साधनावर तुटून पडला. साधनाला त्याने खूप मारले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. राजूला हे पण कळालं नाही, की ही आपली बहीण आहे की कोणी. राजूने काहीच विचार न करता तिच्यासोबत अत्याचार केला. त्यावेळी साधना खूप रडू लागली आणि तिच्या मनात कडवट विचारांचं वादळ उडू लागलं. काही दिवसांचा काळ असाच ओलांडून गेल्यानंतर अचानक घरी रणजित आला. रणजितला बघून साधनाला खूप आनंद झाला. रणजितच्या पुढे साधना खूप ढसाढसा रडायला लागली आणि म्हणायला लागली, "पप्पा, माझ्यासोबत खूप वाईट घडलं." तेव्हा साधनाने आपल्या वडिलांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तेव्हा रणजितला त्या प्रियांकाचा आणि तिच्या मुलाचा खूप संताप आला. मग रणजित आपल्या मुलीला म्हणजे साधनाला घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात गेला आणि तेथे जाऊन प्रियांका आणि तिच्या मुलाची तेथे तक्रार केली. जेव्हा प्रियांकाला हे समजलं, की रणजित आपल्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे, तेव्हा प्रियांका आपल्या मुलाला घेऊन फरार होण्याच्या बेतात होती. पण पण जेव्हा पोलिसांना त्या प्रियांका आणि तिच्या मुलाविषयी समजलं, तेव्हा पोलीस तिच्या घरात आले आणि तिला बेड्या ठोकल्या आणि तिच्यासोबत तिच्या मुलाला पण अटक केली. मंडळींनो, ह्या प्रकरणात जे प्रियांकाने केलं ते खूप वाईट केलं. तिला अशा गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे. पण मात्र जी सविता होती, जी आपल्या 3 मुलांना टाकून गेली आणि जो सुखाचा संसार ती रणजितसोबत करत होती, सविताने त्याचा पण विचार केला नाही आणि तीच ह्या प्रकरणामध्ये चुकीची होती. मंडळींनो, या घटनेमधून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, की आजकालच्या ज्या महिला आहे, खूप विचित्र वागत आहे आणि या विचित्र वागण्यामुळे सर्व लोकांचे वाटोळे होत आहे. मंडळींनो, या घटनेवरून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, की आजकालच्या ज्या महिला आहे, खूप विचित्र वागत आहे. काही महिला या परपुरुषासोबत संबंध ठेवून आपल्या आयुष्याची राख-रांगोळी करत आहे आणि अशीच राख-रांगोळी सविताने केली आणि त्यासोबत प्रियांका पण त्याला दोषी आहे. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.